हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अंकलखोपमध्ये शिवविचारांचा जागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रबोधनात्मक शिवजयंती साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीचे औचित्य साधून अंकलखोप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं केवळ जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला। पलूस कडेगावचे नेते प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजचा युवक आणि शिवविचार या विषयांवर व्याख्यानाचं आयोजन करून शिवविचारांचा जागर करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना प्रदीप कदम यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहून महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केलं। शिवरायांची युद्धनीती आणि व्यवस्थापन कौशल्य जगभर अभ्यासले जाते, मात्र आजचा युवक त्यापासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठीच अशा व्याख्यानाचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केलं। यावेळी हिंदू रत्न व्याख्याते अतुल पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांचा इतिहास सांगतानाच त्यांनी महिलांची सुरक्षा आणि तरुण पिढीतील व्यसनाधीनता यावर परखड भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही तरुणांनी शिवचरित्राचे वाचन व अंमलबजावणी करण्याचे आवाहन केलं। या सोहळ्याचे यशस्वी नियोजन सचिन कुराडे, कुलदीप वारे, अंकुश गस्ते, तुषार सूर्यवंशी आणि महेश हजारे यांनी केलं। यावेळी व्यासपीठावर अभिजित कौलगे, अभिजित सावंत, दीपक कदम, भास्कर संगपाळ, सागर कदम, विकास कदम, अभिजित कदम, हरीश वडार यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप वारे यांनी केलं, तर डॉक्टर रविराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। तुम्हाला शिव्या द्यायला समाज चालू आणि माझ्या तर मत आहे 100 पैकी 99 जण होणारी माणसं पाहिजेत आणि असं स्तुती पाठकांपेक्षा नावं ठेवणारी जवळ ठेवा। मित्र, अशी नावं ठेवणाऱ्यांचा लय अभ्यास करतो। माझं काही चुकलं, आपल्याला सुधारण्याची संधी मिळते, कोणीतरी इंजेक्शन केलं पाहिजे। सगळीच म्हणली, आता आजचं माझं भाषण झालं 100%। सरांना मी आज दुसऱ्यांदा ऐकणार आहे। मागे वीर शिवा काशीद यांच्या जयंतीच्या निमित्तानं पलूसमध्ये एकदा सरांचं ते आवेशपूर्ण भाषण मी खऱ्या अर्थानं त्या दिवशी ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास